नमस्कार, आज मी तुम्हाला मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी लाल चण्याची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। रोज त्याच भाज्या खाऊन जर का कंटाळले असाल तर अशा वेळी या पद्धतीची भाजी बनवून बघा। बनवायला सोपी आणि चविष्ट असलेल्या भाजीसाठी मी इथे 1 कप लाल चणे घेतलेत। ग्रामनुसार म्हटलं तर मी इथे 250 ग्राम लाल चणे घेतलेत। तर हे चणे मी रात्रभर भिजत ठेवलेत, म्हणजेच मी 7 ते 8 तास हे चणे भिजत ठेवलेत। एवढे तास भिजत ठेवल्याने हे चणे मस्त असे फुललेत। तुम्ही इथे बघू शकता याचा प्रत्येक दाणा असा मस्त असा टपोरा फुललाय। तर हे चणे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। चणे हे मी सुरुवातीला कुकरमध्ये शिजून घेणार आहे। इथे एका प्लेटमध्ये मी काही खडे मसाले घेतलेत। तर यामध्ये 2 हिरव्या वेलच्या, 1 मोठी वेलची घेऊन दालचिनीचा 1 तुकडा घेतलाय। त्यानंतर 2 लवंगा घेऊन 5-6 काळी मिऱ्या घेतल्यात। आता एका कॉटनच्या छोट्याशा तुकड्यामध्ये हे सर्व खडे मसाले घ्यायचे आहेत आणि या कपड्यामध्ये हे सर्व खडे मसाले चांगले असे गुंडाळून या कपड्यामधून हे खडे मसाले बाहेर पडणार नाहीत अशा पद्धतीने हे खडे मसाले बांधून घ्यायचे आहेत। या कुकरमध्ये हे मी भिजवलेले चणे घालून घेते। यामध्ये पाणी घालताना चण्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचे। चण्याच्या वरती थोडंसं 1 इंच पाणी वरती येईल एवढं पाणी यामध्ये जास्त घालून घ्यायचे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचे। मीठ सुद्धा यामध्ये अगदी थोडंसंच घालून घ्यायचे। आता यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे। मीठ यामध्ये आत्ता घातल्याने चणे जेव्हा शिजतात त्यावेळेला चण्यामध्ये छान असं मीठ मुरलं जातं आणि त्यामुळे चणे चवीला टेस्टी लागतात। कुकरचं आता झाकण लावून या कुकरच्या मी 3 शिट्या करून घेणार आहे। तर या कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी या भाजीसाठी 3 मीडियम साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत। तर या टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली आहे आणि कांदे हे मी असे बारीक चिरून घेतलेत। इकडे या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करून हे कुकर थंड होण्यास ठेवून देऊया। आता हे कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे। कुकर हे थंड झाल्यावरच यावरील मी झाकण काढून घेते। यामधले कपड्यामध्ये बांधलेले खडे मसाले काढून घ्यायचे आहेत। आता आपण चणे शिजलेत का ते बघूया। तर चणे इथे मस्तपैकी शिजलेत। चण्यांमध्ये असलेलं पाणी सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण या पाण्यामध्ये या चण्यांचा पूर्ण अर्क आलेला आहे। आता हा कुकर थोड्या वेळसाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत मी या भाजीसाठी एक खास मसाला तयार करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 13 ते 14 लसणीच्या पाकळ्या घेऊन 1 इंच अद्रकाचे तुकडे करून घेतलेत। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊन आपण जे काही चण्यामध्ये खडे मसाले घातले होते ते खडे मसाले टाकून न देता ते यामध्ये घालून घ्यायचे। दालचिनीचा तुकडा थोडासा मोठा असल्याने तो मी इथे बारीक करून घेतलाय। वरून थोडीशी कोथिंबीर घालून शिजवलेल्या चण्यांमधले थोडेसे चणे आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून घेते। हे चणे घातल्याने या भाजीची ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल। हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया। यामधले चणे, अद्रक, लसूण हे चांगलं बारीक झाल्यावर यामध्ये आता मी काही सुके मसाले घालून घेते। तर इथे मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून पाव चमचा हळद घातली आहे। नंतर 1 चमचा धना पावडर घालून अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे। वरून आता मी पाव चमचा काळं मीठ घालून घेते। काळ्या मिठामुळे या भाजीला चव अजूनच चांगली येते। हे मी पुन्हा मिक्सरला छान असं फिरून यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून घेतलंय। आता मी भाजी बनवण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। वरून आता 2 तेजपत्त्याची पाने घालून पाव चमचा हिंग घालून घ्यायचे। हे सर्व तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया। यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते। गॅसच्या मिडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। या कांद्याचा कलर हलकसं लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत हा कांदा यामध्ये शिजून घ्यायचा आहे। या कांद्याला जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाहीये। जास्त प्रमाणात कांदा शिजवला याची टेस्ट हलकीशी कडवट येईल। सारखं चमच्याने परतत हा कांदा असा शिजून घ्यायचा आहे। यामध्ये आता जी काही मसाल्याची पेस्ट बनवली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम ही स्लो करून या मसाल्याला साईडने तेल सुटेपर्यंत हा मसाला यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। रोज आपण त्याच भाज्या खाऊन कंटाळलेलो असतो, तर अशावेळी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भाजी बनवली तर रोजपेक्षा जरा 2 घास जास्तच जातील। यामध्ये आता मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेते। यामध्ये मसाला अजिबात तळाशी लागू द्यायचा नाही आहे। सारखं चमच्याने मिक्स करत चांगलं शिजून घ्यायचं आहे। हा मसाला चांगला शिजून घेतल्याने भाजीला मस्त अशी चव येते। तर इथे मसाला चांगला भाजून झालेला आहे।
या मसाल्याला साईडने चांगलं तेल सुटलंय। आता यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालून घेते। टोमॅटो आता आपल्याला यामध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत। जर का टोमॅटो यामध्ये चांगले शिजले तर भाजीसुद्धा खूप चविष्ट होईल। हे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते। यावर आता मी 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवून हे सर्व चांगलं शिजून घेणार आहे। 2 मिनिटे झालेली आहेत। आता आपण यावरील झाकण काढून बघूया। तर याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे। यामध्ये आता हे उकडलेले चणे घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये असलेले सर्व पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार ठेवायचं आहे। तर वरून मी आता पाव चमचा काळे मीठ घालून घेतले। नंतर थोडीशी क्रश करून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे। हे सर्व चांगलं मिक्स करून थोडा वेळ शिजत ठेवायचं आहे। त्यामुळे या सर्व मसाल्यांचा फ्लेवर या चण्यांमध्ये उतरेल आणि चणे खाताना खूप टेस्टी लागतील। तर या भाजीमध्ये 2दा काळं मीठ घातलेलं आहे आणि 2दा साधं मीठ घातलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी मी हे मीठ एकदम थोड्या प्रमाणात घातलेलं आहे। इथे या भाजीला छान अशी उकळी येऊन ही चण्याची भाजी बनवून तयार झाली आहे। या भाजीला वरून असा मस्त कलर येण्यासाठी आणि खायला खूप टेस्टी लागण्यासाठी या भाजीला वरून घालूया आता एक छोटासा तडका। इथे आता मी एक तडका पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये मी घातले आहे 3 चमचे तूप। तूप थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये मधोमध चीर पाडून 2 मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। नंतर अद्रकाचे लांब असे उभे पातळ पीसेस करून ते यामध्ये 5-6 घालून घ्यायचे आहेत। हे सर्व चांगलं मिक्स करून हा तडका पटकन या भाजीवर घालून घ्यायचा आहे। वरून पुन्हा अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे पुन्हा आता मी सर्व चांगलं मिक्स करून घेते। तर अशी ही गरमागरम मस्त लाल चण्याची भाजी बनवून तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, पराठा किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। या सगळ्यांबरोबरच ही भाजी खायला खूप मस्त लागते। या भाजीला मी आता सर्व करून घेते। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। धन्यवाद।